तब्बल 60 वर्ष आपल्या शास्त्रीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका म्हणजे किशोरीताई आमोणकर। त्यांना गान सरस्वती ही पदवी मिळाली होती। ख्याल, ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती। सततच्या रियाजामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या हृदयाचा ठाव घ्यायचे। त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बोलायचे तर 1955 साली किशोरीताईंचा विवाह रवींद्र आमोणकर यांच्याशी झाला। त्यांना विभास आणि निहार ही 2 मुले झाली, पण त्यांनी आपल्या मुलांवर गाणे शिकण्याची जबरदस्ती केली नाही। त्यांचा मुलगा विभास ह्याला चित्रकलेची आवड होती। किशोरीताईंनी त्यांच्या कलेला पूर्ण पाठिंबा दिला। त्यामुळे मोगूबाई कुर्डीकर ह्यांच्यापासून चालू झालेला गायनाचा समृद्ध वारसा पुढे कोण चालवणार हा प्रश्न निर्माण झाला। पुढे विभास यांची छोटी कन्या तेजश्री हिला गायनाची आवड लागली। तेजश्रीवर लहानपणापासूनच घरातील संगीताच्या वातावरणाचा खूप प्रभाव पडला। तेजश्रीने खूप कमी वयातच पणजी मोगूबाई कुर्डीकर आणि आजी किशोरी आमोणकर यांच्याकडे गायनाचं शिक्षण घेतलं। तेजश्रीला गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचा अल्प सहवास लाभला, कारण 2001 साली ते 13 वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले। मात्र आजी किशोरीताईंचे 2017 साली देहावसन होईपर्यंत त्यांचे भरपूर मार्गदर्शन तेजश्रीला लाभले। किशोरीताईंनी तेजश्रीला त्यांच्या जयपूर अत्रोली घराण्याची गायकी तर शिकवलीच आणि इतर घराण्याची गायकी संपादन करायला प्रोत्साहन दिले। किशोरीताईंच्या गाण्याच्या अनेक कार्यक्रमांना तेजश्रीने साथ दिली आहे। किशोरीताईंच्या निधनानंतर शास्त्रीय संगीतात जी मोठी पोकळी निर्माण झाली होती ती भरण्याचा प्रयत्न तेजश्री करत आहे। आता तेजश्री आमोणकर प्रतिभावान शास्त्रीय गायिका म्हणून उदयाला येत आहे। ती आपल्या सुमधुर आवाजातून आणि सादरीकरणातून किशोरीताईंच्या समृद्ध संगीत परंपरेला पुढे नेत आहे। सध्या तेजश्री भारताबरोबरच देशाविदेशात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर करत आहे। श्रोत्यांना तेजश्रीमध्ये साक्षात किशोरीताईंची झलक दिसत आहे। किशोरीताईंप्रमाणे तेजश्री ख्याल, ठुमरी, भजन ह्यांचे सुरमई सादरीकरण करत असते। तेजश्री गान सरस्वती किशोरीताई आमोणकर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असते। यातून ती किशोरीताईंच्या गायकीचा आणि शास्त्रीय संगीताचा जगभरात प्रसार करत आहे। शास्त्रीय संगीताच्या श्रोत्यांसाठी किशोरी आमोणकर यांचं नाव खूप मोठं आहे। त्यांच्या 1% जरी मी गाऊ शकले तरी माझे जीवन परिपूर्ण होईल असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती। सध्या ती किशोरीताईंवर आधारित एक चिरंतन स्वर चैतन्य नावाचा कार्यक्रम सादर करते। अशा प्रकारे मोगूबाईंच्या आणि किशोरीताईंच्या समृद्ध संगीत वारशाचे जतन आणि प्रसार करण्याची जबाबदारी तेजश्री आमोणकर हिने घेतली आहे। शास्त्रीय संगीतातील एक उगवता तारा म्हणून तेजश्री स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे।